मारिले 14 सहस्र केला राम नामे भूकार विजय कपिंद्र सवय झाला। प्रभू रामचंद्र भगवान की जय। हनुमंतरायानं मोठा असा उपकार केला, प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर केला आणि एकाच वेळेला सर्वच्या सर्व असणारे ते गंधर्व शेपटामध्ये बांधले आणि एकाच टायमाला सगळ्याचा संहार केला आणि प्रभू रामाचा गजर केला म्हणतात। ज्या मुखी नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळे काळ सवय आपणा नित्य नमना त्याशी करी। आणि अशा असणारे गौबका म्हणतात की ज्या असणाऱ्या भक्ताच्या मुखामध्ये सदैव नामस्मरण राहील त्याच्या चरणाचं वंदन कळी काळ करतोय, अशा प्रकारचं वर्णन गौबा काका करतात। ऐसा नामधारक वीरा विजय झाला कपिंद्र नामे गर्जोनी सत्वर औषधी भार पाहतसे। प्रभू रामचंद्र भगवान की जय। मोठा उपकार केला, गर्जना केला हनुमंतरायानं आणि असणारे जे औषधं नेत होतं, ज्या वनस्पत्या त्याला सापडायच्या होत्या त्या खऱ्या त्याचा शोध घेऊ लागले म्हणतात। पर्वताचे शिखरा पाहता औषधी भारा सहसा नवती गोचर तेने कपिंद्र खवळला। आणि मग हनुमंतराय त्याचा शोध घेऊ लागले, त्या शिखरावर बघत त्या शिखरावर बघत, कारण त्या काही त्यांच्या दृष्टीला गोचर म्हणजे दिसणार आणि ते शोध घेत असताना चकित झाले म्हणतात। साळे मानिले पर्वत दिसो नेदी औषध नेने माझ्या पराक्रमाचे सामर्थ्य याचे पाहू पाहता। हनुमंतराय म्हणतात त्या वनस्पत्या काय माझं सामर्थ्य पाहतायत की काय, आणि ह्या माझ्या दृष्टीला गोचर का होत नाहीत असं हनुमंतराय त्याचा विचार करू लागला। मनोने कवळला मानसी तवा औषधी देखील पश्चिमेशी धावणी गेला त्यापाशी तव पूर्वेशी देखील। आणि अशा प्रकारे हनुमंतराला क्षोभ आला, मनामध्ये क्रोध आला आणि ते बघायला गेल्याच्या नंतर त्यांना औषधी दिसल्या, परंतु त्या पश्चिम दिशेला दिसल्या आणि त्या आणण्यासाठी जेव्हा हनुमंतराय तिकडे गेले तर लगेच त्या असणाऱ्या वनस्पती पूर्वेकडे दृष्टिगोचर झाले असं म्हणतात। उत्तर दक्षिण समजता अवघा पर्वत लखलखिता वानरा विस्मित झाला तेथ काय तेथे करावे। आणि मग असं झालं म्हणतात की उत्तरेला दक्षिणेला पश्चिमेला पूर्वेला चहू दिशेला त्या वनस्पत्या लख 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 करू लागल्या आणि मग असणारे हनुमंतराय मनामध्ये विस्मित झाली आणि मग विचार करू लागले म्हणतात। औषधी मनोने धरो जाया तवा धांडोळा कायचा काया तो सांडून आणखी पाये तव तेथेही होय तैशाचे। आणि मग ते त्या वनस्पतीला धरायला गेले ते दिसत धुंडाळताना आणि नंतर ते लगेच अदृश्य होईल, अशा प्रकारे हनुमंतरायाला त्या वनस्पत्या चकवू लागल्या म्हणतात। ऐसा झाला के दक्षिण मोयची औषधीचे दर्शन चिंता तुराती बुद्धिग्न काय आपण बोलत। आणि अशा प्रकारे हनुमंतराय शोध घेत 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 असणाऱ्या त्या वनस्पत्या काही दृष्टीला गोचर होईनात, त्यांच्या काही त्या हाताला येईनात आणि अशा प्रकारे हनुमंतराय विस्मित झाले आणि मनातल्या मनात काय विचार करतात। आजी तितका पुरुषार्थ केला तितका अवघा वाया गेला कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाची। आणि हनुमंतराय विचार करतात आणि विचार करताना काय म्हणतात, आरामाला आज जेवढा पुरुषार्थ केला एवढा माझा व्यर्थ झाला, वायाला गेला आणि असणारा तो कपटी राक्षस भेटला तो सुद्धा आम्ही त्याचा संहार केला, पण त्याचा कसलाही फायदा झालेला नाही आणि मला माझं कार्य साधता येईना। म्हणून हनुमंतराय विचाराधीन खेद करू लागतात। दुष्कर कर्मे केली ती अवघीच वाया गेली औषधीने पुढी दिली शक्ती झाली तेही व्रता। हनुमंतराय म्हणतात दुर्धराशा मी कष्ट केले, दुर्धराशा मी साह्यास केला, भयंकर प्रयत्न केले, नाही त्या सर्वांसंग सामना केला, परंतु माझे ते सर्व असणारे श्रम व्यर्थ जाऊ पाहत आहे
असा हनुमंतराय विचार करतात. सुग्रीवा काय मुख दाखवू श्रीराम चरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुना रघुराव शोभेल. आणि शहाण्या माणसाला जर आपलं कार्य नाही झालं तर त्याची लाज वाटत असते. हनुमंतराय म्हणतात असणाऱ्या राजा सुग्रीवाला मी कसं तोंड दाखवू अंगदाला काय उत्तर देऊ आणि सर्व असणाऱ्या वानर सेनेपुढे मी कसा जाऊ माझ्याकडून जर कार्य नाही झालं तर एक काय माझं जिनं असं हनुमंतराय म्हणतात. मी निज विभान केला पाहि औषधी आणि नाव घ्याई श्रीराम नसाये काही अंता सर्वही घातक. आणि हनुमंतराय म्हणतात की मी व्यर्थ पण केला मी औषधी आणि असा पैज केली अशी शपथ खाल्ली अशा प्रतिज्ञा केली आणि माझी प्रतिज्ञा ती व्यर्थ जाऊ पाहत आहे असं हनुमंतरायाला वाटू लागलं. अंता कर्मसिद्धी न होते अंता सुख न घडे स्वर्गाचे अंता सारण पावे वेदाचे अंता साच घातक. आणि हनुमंतराय विचार करतात माणसाला व्यर्थ अहंकार नसावा. अहंता म्हणजे अहंकार नसावा. अहंकार स्वर्गाला जाऊ देत नाही. अहंकार माणसाचं पुण्यकर्म होऊ देत नाही. अहंकार मनुष्याला कोणतीही सिद्धीला जाऊ देत नाही. अशा प्रकारचा अहंकाराचं वर्णन हनुमंतराय करतात. अहंता न साधे स्वामी कार्य अहंताने साधन हत होय अहंता येस न लाहे निंदे होय अहंता. आणि अहंकार माणसाचं स्वामीचं जे सांगितलेलं कार्य की अहंता ते कार्याला सिद्ध होऊ देत नाही. अहंता भक्तीचा मार्ग साधू देत नाही. अहंता कसल्याही प्रकारचा माणसाला असणारा सिद्धीला जाऊ देत नाही आणि सर्व बाजूला ती माणसाचा घात करते. म्हणून असणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराचा शहाण्या माणसानं विचारणं त्याग केला पाहिजे म्हणतात. अहंता नोये चित्त शुद्धी अहंता नोये साधन सिद्धी अहंता नोये सत्व शुद्धी अहंता त्रिशुद्धी घातक. अहंता म्हणले साधनाला सिद्ध होऊ देत नाही. अहंता कसल्याही प्रकारची सिद्धीला सर्व प्रकारे आडवं येते आणि असणाऱ्या त्या व्यक्तीचा घात करते ती असा अहंकार आहे त्याचा त्याग केला पाहिजे म्हणतात. ऐक सुख नोहे देख आत्मा नोहे पारंत्रिक अंता भोगीचे नरक अंता घातक जगा झाली. आणि ज्याला अहंकार झाला त्याला मात्र नरकालाच जावं लागतं. अहंता त्याच्या सर्वस्वाचा घात करते. अहंता त्याला कसल्याही प्रकारचा पारमार्थ शिकेला जाऊन देत नाही. कसल्याही प्रकारचं साधन जर त्यानं हाती घेतलं तर त्याचं साधन हे पूर्वत्वाला जात नाही. असा असणार तो अहंकार सर्व बाजूने दुष्ट आहे असं हनुमंतराय म्हणतात. ते अहंता मी आपण श्रीरामा समुख केले जाण तेने नागवलो संपूर्ण औषधी दर्शन नोहे मज. हनुमंतराला पश्चाताप झाला. अरे व्यर्थ मी रामापुढं पैन घ्यायली व्यर्थ मी रामापुढं असणारी मोठेपणा दाखवला आणि त्याच्यामुळं काय झालं तर मला अपयश आलं. मला त्याच्यामुळं माझ्या अहंकारामुळं मला माझ्या दृष्टीला वनस्पती दिसून नाही राहिल्या असा हनुमंतराय खेद करतात. मनते हनुमान पामरा नेने औषधी संभारा किती आणले कत वाराला पालके पाय मरकट. आणि हनुमंतराय म्हणतात की मला तिथे गेल्यानंतर हे माकड तर माकडच विनाकारण पडाया मारल्या हे एक औषध सुद्धा आणू शकलं नाही. अशा प्रकारचं मला ते थितू करतील. माझा अपमान होईल. माझा व्यर्थ आणि माझा पराक्रम व्यर्थ गेला म्हणजे खटाटोप व्यर्थ झाली असं हनुमंतराय खेद करतात. काय विचार करू आता उपटोनी वनस्पती समजता भारा बांधोन्या नेनता उपासता होईल. आणि मग हनुमंतराय म्हणतात का करूच काय विचार करायला लागली ती. आता काय सर्वचे सर्व वनस्पत्या उपटून त्याचा भारा बांधून घेऊन जाऊ का काय करू अशा प्रकारचा हनुमंतराय विचार करतात. धाव पाव का श्रीरामा माझा अपराध करे क्षमा पडोनी संकटी दुर्गमा स्वरोत्तमा पाव वेगी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामाचा गजर केला रामाचा धावा केला
हे प्रभू, हे देवादिदेवा, हे असणाऱ्या माझ्या इष्ट देवता धावा आणि माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश द्या, मला काहीतरी दिव्य ज्ञान द्या, मला कसल्या तरी प्रकारचा रस्ता दाखवा आणि ह्या कार्यातून माझ्याकडनं कार्य करून घ्या. मी अपराधी आहे, मी विनाकारण अहंकार केला, मला गर्व झाला आणि त्या गर्वाचं प्रायश्चित्त म्हणून मला खाली पाहण्याची वेळ आली. असं हनुमंतराय म्हणतात, मला सद्बुद्धी द्या, मला विचार द्या आणि माझं कार्य तुमचं कार्य माझ्याकडनं करून घ्या. हे प्रभुराव, मी तुम्हाला शरण आहे, अशी शरणांगती आणि हनुमंतराय स्वीकारतात. मी तुझे निज बाळक, ज्ञान मूढ अति उत्कंठक, क्षमा करोनी सकळिका, कृपावश्यक करी मजा. हे देव, हे प्रभू, मी तुमचा अज्ञानी बाळक आहे, मला क्षमा करा. जर बाळानं जर आईच्या मांडीवरती असं काही केलं तर ती काही मांडी कापून टाकत नाही किंवा त्या बाळाचा त्याग करत नाही, त्याप्रमाणे मी तुमचं अज्ञान बाळक आहे, अज्ञानी आहे, मला सांभाळून घ्या, मला क्षमा करा, मी तुम्हाला शरण आहे. हे हे प्रभू, हे प्रभू, माझ्यावर दया करा, असं हनुमंतराय विनंती करतात. ऐशी उत्कंठ चिंता करिता तया कपिनाथा, श्रीराम उठवला चित्ता, ठेवला चित्ता, बुद्धिदाता निज भक्ता. आणि अशा प्रकारे गौबा काका म्हणतात, लिहित असताना म्हणतात की सर्व बुद्धीचा दाता असणारा ईश्वर आहे आणि तो प्रभू रामचंद्र त्यांच्या चित्ताला हनुमंतरायच्या आठवला ऐन वेळेला, म्हणून त्यांचं कार्य सुलभ झालं आणि सर्व बुद्धीचा, मनाचा, चित्ताचा आणि शरीराचा चालक असणारा परब्रह्म परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्येकाला तो वेळोवेळी चेतना देतो, वेळोवेळी सावधान करतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि जर लक्ष दिलं तर हनुमंतरायासारखं कार्य प्रत्येकाकडून होईल याची निश्चित अशी गौबा काका गॅरंटी देतात. जो काया वाचा म्हणेसी, शरणारी घे श्रीरामासी, जनार्दे सोडवी त्यासी, राम भक्तीसी कृपाळू. हनुमंतराय म्हणतात, जे काया वाचा मनसा सगळ्यांशी पूर्ण सरेंडर करून प्रभूला शरणांगती पत्करतात, जे शरण जातात आणि त्याचं कार्य मात्र प्रभू रामचंद्र किंवा ईश्वर सिद्धीला नेल्याशिवाय राहत नाही, असं हनुमंतराय म्हणतात. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन, तेने भुवनी प्रसन्न कपिनंदन प्रबोधिला. आणि मग बुद्धीचा बुद्धिदाता, बुद्धीचा चालक आणि आत्म्याचा अंतरात्मा असणारा प्रभू रामचंद्र तो सगळ्याचा चालन पालन करतो, सगळ्याचं भरण भरण करतो. अशा असणाऱ्या प्रभूनं त्याच्या हनुमंतरायाला बुद्धीला चालना दिली आणि त्यांचं कार्य जे असणारे ते सुलभ झालं म्हणतात. गजेंद्र ग्राह्य धरिला असता, संकटी स्मरला भगवंता, काकुला देवडी सत्वरता, घालुनी तत्वता उदारीला. काका उदाहरण देतात, ते म्हणतात की ज्या वेळेला असणार तो गजेंद्र असणारा हत्ती पाणी पिण्यासाठी सरोवरात गेला असताना त्याचा असणारा मगरीनं पाय पकडला आणि मगरीनं पाय पकडल्यानंतर 1000 वर्षापर्यंत त्या गजेंद्राचं आणि मगरीचं युद्ध त्या पाण्यामध्ये लागलं आणि त्यावेळेला तो काकुलती आला आणि भगवंताचा धावा केला, ईश्वराची प्रार्थना केली, त्यावेळेला त्या ग्राहीच्या मुखातून त्या गजेंद्राची ईश्वरानं सुटका केली म्हणतात, कारण तो सर्व भावे शरण गेला होता म्हणून. हनुमान अखंड नामधारक, नामे पावला रघुकुळ टिळक, कपीस बुद्धी स्फुरली चोख, सत्वर देख सरसावला. आणि अशा असणारे हनुमंतरायचं नाम धारक होते, अखंड हनुमंतराय भजन करायचे प्रभू रामचंद्राचं आणि त्याला मग त्याच्यावर प्रभू रामचंद्रानं बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या ओघानं त्या असणाऱ्या चेतनाच्या ओघानं त्याचं कार्य सफल झालं म्हणतात. मने एवढी कायची चिंता, निभ्रांत का झालो आता, सकळा पर्वतची तत्वता, नेऊ सर्वता उचलोनी. आणि हनुमंतराय म्हणले, तुम्ही काय येडेवणी करायला म्हणले, मला काही समजू नका म्हणले, मी का म्हणून विचार करतो म्हणले, हा पर्वत उपटू नको म्हणले, असा हनुमंतराने विचार केला. पुढील वाचक हरिभक्त परायण दिगंबर महाराज गायकवाड, लिमगाव. चला.
कृष्ण भगवान की जय. सुसेन वैद्यराज तेथे ओळखील औषधी ते उठवील सौमित्रा ते अर्धक्षण न लागता. आणि हनुमंतराय म्हणतात की मी का भ्रांत झालो, का भ्रांतीत पडलो, मी पर्वतच घेऊन जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर असणारे जे वैद्यराज सुशेषित त्या औषधी ओळखून घेतील, मला विचार करण्याची गरज नाही असा हनुमंतराने विचार केला. जरी विलंब करू येत उदया येईल भास्वत शक्तीवर अद्भुत कार्य समस्त नाशेल. आणि हनुमंतराय म्हणतात जर मी विचारात वेळ घातला तर असा असणारा उदयाला असणारा तो सूर्यनारायणी आणि सूर्य उगवल्याच्या नंतर आपलं जे असणारे ते कार्य नाश पावेल आणि आपल्याला आपल्या एवढ्या मोठ्या असणाऱ्या खटाटो व्यर्थ जाईल असं हनुमंतराय म्हणतात. पर्वते मांडिले सळ पाहो आदरिले माझे बळ औषधी लपविल्या सकळ मज केवळ गोवावया. आणि हनुमंतराय म्हणतात की ह्या पर्वतानं माझं बळ पाहण्याचं आता प्रारंभिले, माझी शक्ती पाहतो की काय, म्हणून हनुमंतराय म्हणले पाहू द्या माझं बळ, मी माझी शक्ती दाखवतो आणि त्या पर्वताला तो घेऊन जातो. हाही मिनला रावणाशी गोऊ आदरिले आम्हाशी उपडोनी याच्या कंदाशी औषधी सिनेईना. हनुमंतराय म्हणतात हा पर्वत सुद्धा त्या रावणाला सहाय्य झालाय आणि मला औषध न्यायला विलंब करतोय, म्हणून या पर्वताची आपण शक्ती पाहू, याला चोपटून घेऊन जाऊ. ऐसा करोनी विचार केला राम नामे भुभुकार कापिनल सुरासुर चराचर भयभीत. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मोठा विचार केला आणि मग असणार त्या गजरानं चराचर सुरासुर म्हणजे सुरासुर, सूर म्हणजे देव, असुर म्हणजे दैत्य, हे सगळे कापीने हृदयामध्ये थरकाप झाला हनुमंतरायाचा गजर ऐकून. आणि मग काय केलं, उच्चे गुंडाळिले बुड खाते शिखर कवळिले हाते आंदोलिता पर्वताते भूते आकांते कलकलती. आणि मग काय केलं हनुमंतरायाने गजर केला आणि शेपटाचा याडा टाकला बुडाला आणि शिखराला हात लावला आणि अशा प्रकारचा झटका आणला आणि तो सगळा परतच उघडून घेतला. त्या टायमाला असणारी सर्व भूतावळ खेतावळ ही आक्रमण गेली, घाबराट झाला, त्यांचा थरकाप झाला म्हणतात. करोनिया राम स्मरण वेगी उपडिता गिरिद्रोण दणानिले त्रिभुवन शेषफन तडकला. आणि अशा प्रकारचा गजर करून तो असणारा पर्वत उखाड्याच्या नंतर काय झालं तर खाली असणारा जे शेषशाही ज्यांच्या असणाऱ्या माथ्यावरती पृथ्वी आहे तो शेषशाही कचकला तडकला आणि हादरला. मला काय झालं असेल अशा प्रकारची घबराट सर्व असणाऱ्या पृथ्वीवर पाताळ निर्माण झाली म्हणतात. दणानिले पाताळ हडबडिले लोकपाळ वन देवता कळबळ केला कल्लोळ सकळी की. आणि अशा प्रकारच्या वन देवता सप्त पातळ हादरले, हडबडले, घाबरले, गडबडले आणि भूकंप होतो की काय अशी सर्वांना भास झाला आणि सर्वांचे असणारा हृदय थरकाप करू लागलं म्हणतात. भेने पळाली वनचरे ती लंगिली गिरी कंदरे ससे मैसे तरसत गरे चव फेरे कळकळीती. आणि ते म्हणतात तरस ससे माशी असणारी गंगातली पळाली, ससे पळाली, तरस पळाली, वाघ किंवा लांडगे असे असणारे सगळे जे वनचर जलचर जे भूचर आहेत हे थरथर कापून असणारे त्यांनी काही दिशाला पळ काढला आणि तिकडे वाट सापडून तिकडं ती पळून गेली म्हणतात. अट्टहासे मदगजांचे आरडते राघांचे सिंहनाद सिंहाचे तेने दचके यमलोक. आणि असणारे गज असणारे मदमस्त असणारे गज गज म्हणजे हत्ती ज्यांच्या अंगातून मद सगळं होतोय असे असणारे हत्ती दचकून काही दिशेला पळू लागले म्हणतात. असणारे गेंडे लांडगे वाघ सिंह हे सर्व असणारे प्राणी आपल्या आपल्या जीवाच्या भीनं त्या टणका पाहून पळू लागले म्हणतात. आंदोळल्या द्रुमवल्ली भूत्या कांतली सकळी
त्याही दाती तृणे धरली शरण आली कपिसी. आणि सगळ्यांनी काय केलं की दात धरून म्हणजे गवत धरून शरणांगती कपिराजाची म्हणजे हनुमंतरायाची शरणांगती पद्धती ते सर्व प्रकारचे भूत हनुमंतराला शरणाली म्हणतात. दिशा लंघिला पक्ष पुढे सरपरी घाले पाताळी. दिग्गजा बैसली टाळी तात तिळी कृतांता. हे दिग्गज आहेत. अशा अर्थाने आपल्या भूताला दिग्गज म्हणजे हत्ती. चारी दिशाला 4 हत्ती आपल्याला सुरक्षा पृथ्वीला. त्या दिग्गजाची म्हणजे हत्तीची दात किळी म्हणतात. असणारी कांठळी बसली त्या असणाऱ्या पाताळा सुद्धा हादरा वाटला. सगळ्या 10 दिशाला सगळ्या असणाऱ्या असं म्हणतात. तो असणारा हनुमंतरायाचा दचका सगळ्या लोकांना वाटला म्हणतात. 10 योजने विस्तार 5 योजने उंची थोर. ऐसा पर्वत सविस्तर कपिंद्र सत्वर उपडिला. कारण 10 योजना असणारा उंच तो पर्वत 5 योजना असणारा रुंद असा पर्वत एका धक्क्यात हनुमंतरायाने उपटिला म्हणतात. बळे आकळोनी पायी पर्वत उपडिला दोई बाई. गगना उचळला लवलाई श्रम नाही अनुमात्र. आणि अशा प्रकारचा गावबा काका म्हणतात की हा तो पर्वत घेऊन हनुमंतराय आकाशामध्ये उसळले त्यावेळेला त्याला कसल्याही प्रकारचं कष्ट किंवा कसल्याही प्रकारचे श्रम झाले नाही म्हणतात. छत्राक झेली बाळक गज शिवडा दंडे कमळ देख. तैसा चालिला कपिनायक गिर्यावलौकिक उपडोनी. आणि असा असणारा हनुमंतराय एखाद्या बाळकानं चिंडू घेऊन खेळावा अशा प्रकारचा तो परत घेऊन हनुमंतरायाने घरी म्हणतात. तळी अंधार पडे गडदवर प्रकाश आगाध. हेम छाया ती शुद्ध कोंदले नभ उजेडे. आणि मग गौबा काका म्हणतात की ज्यावेळेला ते पर्वत चालला तर त्या पर्वताच्या खाली अंधार पडा आणि त्या अंधारामुळं कायचा अंधार आहे अंधारामध्ये अंधार असं काही त्या लोकांना असणारे लोक पाळला सुंगन म्हणतात आणि त्यांची अवस्था बिकट झाली म्हणतात. तळी अंधार प्रकाश माता न भिसवे गौडता जाता. अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला. आणि मग असा असणारा जो त्या स्थळाला अंधार पडला आणि माथ्यावरती उजेड चमकला लागायचा त्या वनस्पत्याचा असा असणारा तो कपी परत घेऊन जात असताना तो ती अवस्था असणाऱ्या खाली नंदीगरामध्ये असणाऱ्या भरताना पाहिली म्हणतात. अति विस्मित झाला म्हणी निबिड दाटली असता रजनी. काय जात आहे गगनी लक्षिता चिन्नी लक्षेना. आणि असणारा भरत प्रभू रामचंद्राचा बंधू जो असणारा नंदीग्राम मध्ये स्थित होते त्यांनी ती अवस्था पाहिली की वरून काय जाते आकाशातून असं त्यानं पाहिलं आणि त्याच्याबद्दल ते विचार करू लागले म्हणतात. इंद्र बैसला विमानी सवे अप्सरा घेऊनी. क्रीडा करिता हे गगनी लाजमणी असेना. आणि ते म्हणतात की इंद्र असल्या विमानामध्ये बसून गगनामध्ये क्रीडा या ठिकाणी करतोय. दुसरी भाषा कुठल्याही प्रकारची शोभाताई लाज वाटत नाही. पांचाळ, अशा लातूर. प्रकारचं ते विचार करतात. ज्योतिराम महाराज पांचाळ अंगत्राने लातूर. वात सुटला त्याने औषधी नाद उठिला. दोन्ही विचित्र उमटला तो ऐकिला भरताने. आणि अशा प्रकारचा विचित्र ध्वनी उठलेला भरताना ऐकिला त्या असणाऱ्या वनस्पतीचा सुगंधही भरताच्या जवळती गेला म्हणतात.